तुम्हाला आठवते खूप दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता की मी गुरुवार होता आणि देवाच्या ठिकाणी बसले होते, देवघरात बसले होते, देवाचं काहीतरी वाचत होते, दिवा लावत होते. मी आपला असंच तुक्का तो फॉर्म भरून टाकला आणि काय चमत्कार झाला की तिथून आम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं गेलं. अगस्त्य इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झाला. अगस्त्यने इतका छान इंटरव्ह्यू दिला, सगळ्या प्रश्नांची उत्तरं वगैरे मस्त दिली आणि तो सिलेक्ट झाला, त्याचा नंबर लागला आणि तो जो मेसेज आहे नंबर लागला त्याचा, तो सिलेक्ट झाला, तो जो मेसेज आहे ना मला मी जेव्हा देवघरात बसले होते ना तेव्हा आलेला आहे. हाय माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण. आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे खूप खूप स्वागत करते. आज आहे ना बघू शकता संध्याकाळी व्लॉग चालू केलेला आहे, 7 वाजता चालू केलेला आहे व्हिडिओ. आणि दिवसभर आज म्हणजे आता सानवीची शाळा चालू झालेली आहे, त्याच्यामुळे सकाळी 5ला उठायचं, सगळं आवरायचं, ते सगळं रुटीन चालू झालेलं आहे. त्याच्यामुळे ना दुपारी जरा झोप वगैरे काढली मस्तपैकी. आणि आज बाहेर पण थोडीशी 1-2 कामं होती आणि येताना ना मस्त मोठी मोठी जांभळं आणलेली आहेत, तुम्हाला मी दाखवेल, कारण आता जांभळांचा सीझन चालू आहे आणि जांभळांसारखं हेल्दी जे फ्रूट आहे ते खायलाच पाहिजे, तर ते आणलेलं आहे. आणि आता संध्याकाळ झालेली आहे. दुपारी ना मस्त असं मसाला वांग केलं होतं, चपाती, भात, वरण हे सगळं म्हणजे पूर्ण स्वयंपाक केला होता. आणि आता बरेच दिवस झालं दालचा केलेला नाहीये. काल जेव्हा मी भाजीला गेले ना तर तेव्हा मग मस्तपैकी आंबट चुका घेऊन आलेली आहे, मस्तपैकी भोपळा घेऊन आलेली आहे. तर म्हटलं चला आता दालचा करूया. तर आता दालचा भात करणार आहे. येताना थोडासा बुरून आणणार आहे, कारण दालच्या बरोबर बुरून खूप छान लागतो. तर ते पण आणणार आहे माझ्यासाठी आणि सानवीसाठी. सानवीचे तर पप्पांना दुपारच्या 1-1.5 चपाती आहे आणि अगस्त्याला तर भात चालतो. तर बघा आमचे फिश, खूप दिवसांनी फिश टँक दाखवतीये. हे ना मी टायगर फिश घेतलेले आहेत बघा, इथं दिसतोय का तुम्हाला, बघा असा टायगर फिश आहे. तर खूप छान आहेत हे फिश, खूप ॲक्टिव्ह आहे. जे कलरचे फिश होते ना तर त्यांच्याप्रमाणे हे फिश सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे. तर मोस्टली ना मी आता गोल्ड फिश बंदच केलेत आणायचे, कारण ते खूप नाजूक असतात, त्यांना जरा जरी एक्स्ट्रा जेवण वगैरे झालं ना की ते मरतात. तर बघा आता माझ्याकडे ना फक्त 5 फिश राहिलेले असतील, हे कलरचे आहेत आणि ते टायगर फिश आहेत. तर 4-5च फिश आहे. मी काय आता आणले नाहीत अजून, कारण मला जाणंच झालं नाही, ते आणायचे आहेत. पण आत्ता नाही आणणार मी, कारण आता मुलांची शाळा वगैरे चालू झालेली आहे. आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे गुड न्यूज म्हणजे आपल्या अगस्त्यला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे. तुम्हाला आठवते खूप दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता की मी गुरुवार होता आणि देवाच्या ठिकाणी बसले होते, देवघरात बसले होते, देवाचं काहीतरी वाचत होते, दिवा लावत होते. आणि देवाला ना मी म्हणजे अशी बोलले पण होते की अगस्त्यचा त्या शाळेमध्ये नंबर लागू दे. आणि माहिती नाही काय कोइन्सिडेंट असेल की ज्या वेळेला ते शाळेने फॉर्म ऑनलाईन केले होते, सोडले होते फॉर्म म्हणजे, पण मी ना फॉर्मच भरत नव्हते, कारण मला असं वाटत होतं अगस्त्य अजून लहान आहे, त्याला इथं जवळच्या स्कूलमध्ये जाऊ दे. त्याच्यामुळे मी काही जास्त मनावर घेत नव्हते. पण 1-2 जणांनी असं सांगितलं मला की जाऊ दे त्याला तिथे ॲडमिशन घे, कारण ती स्कूल खूप चांगली आहे. आणि जेव्हा मी त्यांच्या शाळेचं वेबसाईट ऑन करून बघितली तर त्या दिवशी शाळेचा शेवटचा दिवस होता ऑनलाईन फॉर्म भरायचा. आणि मी आपला असंच तुक्का तो फॉर्म भरून टाकला आणि काय चमत्कार झाला की तिथून आम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं गेलं. अगस्त्य इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झाला. अगस्त्यने इतका छान इंटरव्ह्यू दिला, सगळ्या प्रश्नांची उत्तरं वगैरे मस्त दिली आणि तो सिलेक्ट झाला, त्याचा नंबर लागला आणि तो जो मेसेज आहे नंबर लागला त्याचा, तो सिलेक्ट झाला, तो जो मेसेज आहे ना मला मी जेव्हा देवघरात बसले होते ना तेव्हा आलेला आहे. आणि मी ते तुम्हाला सांगितलं पण होतं बघा की आज खूप आनंदाची घटना घडलेली आहे. तर असो, तर खूप मोठी गोष्ट आहे की अगस्त्यला सानवी पण आपली कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जाते आणि आता अगस्त्यचं पण तिथं म्हणजे तिच्या सानवीच्या स्कूलमध्ये नाहीये, दुसरी स्कूल आहे. आणि मेन म्हणजे बॉईज आहे, बॉईज स्कूल आहे. म्हणजे सानवी आपली गर्ल्स स्कूलमध्ये जाते आणि अगस्त्य बॉईज स्कूलमध्ये जाणार आहे. आणि ती खूप छान स्कूल आहे. स्कूलचं नाव मी डिस्क्लोज नाही करू शकत आता तुम्हाला, पण ती खूप छान स्कूल आहे. कॅम्पामध्ये येते, कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूल आहे आणि स्पोर्ट्ससाठी खूप फेमस आहे.
तर तिथे अगस्तीचं फायनली ॲडमिशन झालेलं आहे. त्याचं 17-18 तारखेपासून स्कूल चालू आहे. तर आता माझी ती तयारी चालू झालेली आहे. म्हणजे सानवीसाठी मागच्या 15 दिवसांपूर्वीपासून तिची धावपळ चालू होती. पुस्तकं आणणं, ड्रेस तिचा घेणं, हे सगळ्या गोष्टींची तिची धावपळ चालू होती. तिची शाळा चालू झालेली आहे 10 तारखेपासून. आणि आता ते होतंय न होतंय कुठे, आता अगस्तीची शाळा चालू होणार आहे. आणि त्याचं म्हणजे आता तो नर्सरीला आहे, तर त्याच्यामुळे मला सगळं त्याला नेण्यापासून सुरुवातीला म्हणजे ॲटलिस्ट 15 दिवस तरी मला त्याला न्यावं लागेल, आणावं लागेल. कारण लगेच त्याला आपण काय बसमध्ये एकट्याला सोडू शकत नाही. तर त्याच्यामुळे आता ते सुद्धा माझं एक ॲडिशनल काम चालू होणार आहे. त्याला सोडवायला जायचं, तिथं थांबायचं 1-2 तास आणि मग यायचं. तर आता बघू अगस्त्य कसा राहतोय नाही राहतोय, मला खूप काळजी वाटते त्याची, पण राहील आय होप सो. आणि खूप आनंदी आहे आम्ही सगळेजण की त्याचा इतक्या चांगल्या स्कूलमध्ये नंबर लागलेला आहे. म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झालेला आहे की कुठल्या RET वगैरेचं काय ते फॉर्म असतो ना RTEचा, का तसलं काय आपल्याला लागू नाहीये. तर डायरेक्टली त्याचं असं इंटरव्ह्यूमधून सिलेक्शन झालेलं आहे. तर असो, हे सगळे अपडेट्स आहे तुम्हाला दिले मी, खूप दिवस झालं द्यायचे होते. टाईम 7 वाजलेला आहे, अजून दिवाबत्ती करायची आहे. आणि मस्तपैकी इथं भांडी घासून ठेवलेली आहे बाईनी, ती लावायची आहे. अंडी उकडून ठेवलेली आहे माझ्यासाठी, मुलांसाठी आता संध्याकाळच्या नाश्त्याला. आणि डाळ बघू शकता बघा, आता एवढी डाळ घेतलेली आहे मी ह्याच्यासाठी, आपल्या दालच्यासाठी. आणि भाजी निवडायची आहे. भाजी निवडायची म्हणजे काय, तर फक्त पानं काढायची त्याची आंबट चुक्याची आणि मस्तपैकी कुकरला शिजायला टाकायची आहे. तर चला, माझ्या प्रोडक्टचे व्हिडिओ बघताय ना तुम्ही, प्रोडक्ट ऑर्डर करत जा. कारण मला तर फायदा आहेच, मला कमिशन मिळणारच आहे, पण मेन फायदा तुम्हाला सुद्धा होणार आहे. मी जे लिंक दिलेल्या आहेत ना तुम्हाला प्रोडक्टच्या, त्याच्यावरून जर तुम्ही ऑर्डर केला ना तर तुम्हाला 10% ऑफ मिळणार आहे. 10% ऑफ मिळणार आहे. त्याच्यामुळे मी दिलेल्या लिंकवरून प्रोडक्ट ऑर्डर करत जा. चल ये बाबू, सानवीला आणायला जायचे, 7:15 झाले. सानवीला आणायला जायचे 7:15ला. मग आता कशी जाऊ? हाय बेबी, चला अंड खायचे ना, अंड. अंकल आंटींना हाय कर सगळ्यांना. हाय म्हणून मी आता मोठ्या स्कूलला जाणार. मी बोल. मोठ्या स्कूलला जाणार. रडणार का? नाही रडणार ना. हा, काय काय मजा करणार तिथे? खेळणार, तोच खेळणार, फ्रेंड सोबत खेळणार. वाव. आणि रडणार का? नाही. आणि फ्रुट्स खाणार ना? हा. फ्रुट्स देऊ डब्याला, टिफिनला फ्रुट्स देऊ? हा. हा म्हणतोय, पण मला माहिती आहे की त्याचं फ्रुट्सचं खाण्याचं काय प्रॉब्लेम आहे. खूप नाटक आहेत, फ्रुट्स खायला खात नाही, एकही फ्रूट खात नाही. तर असं, चला आता सानवीला पहिला आणते आणि मग नंतर दालच्या करायला घेते. व्हिडिओ कंटिन्यू करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. तर चला, आता मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं ना, इतके दिवस मी निवांत होते, म्हणजे सुट्टी एवढी असून पण आहे ना, मी ह्या मुलांच्या कपाटाकडे किंवा जे काही त्यांचे स्कूलचे बुक्स वगैरे होते, त्या जे काही ड्रॉवर्स वगैरे असायचे ना, त्याच्याकडे मी लक्षच देत नव्हते. मी म्हटलं की चला जाऊ दे, जेव्हा आता नवीन बुक्स येतील नवीन वर्षाचे, त्यावेळेला आपण सगळं काढूया, जुनी कपडे वगैरे ते सुद्धा त्याच वेळेला काढूयात, म्हणजे शाळेची वगैरे. कारण ह्या वर्षी सानवीची शाळेची कपडे बदलणार होती, म्हणजे दुसरी कपडे तिला आता 5वी नंतर होणार आहेत. तर त्याच्यामुळे सगळी जुनी कपडे वगैरे पण मला तिचे टाकून द्यायची होती. त्याच्यामुळे तिचं सगळं कपाट वगैरे आवरायला घेतलं. त्याच्यासोबत तिचे जे जुने बुक्स वगैरे आहेत ते सुद्धा सगळे गोळा करून ठेवले. आणि इथे बघू शकता 2-3 पिशव्या भरून तिचे सगळे आहेत ना, हे जे जुने शॉर्ट झालेले ड्रेस आहेत ना ते निघालेले आहेत. कारण मुलांची ना म्हणजे साईज पटापटा वाढते आणि जी काही जुनी कपडे आहेत ना ती लगेचच बारीक होऊन जातात. तर बरेचसे कपडे ना ह्यातले बघा हार्डली थोडेच दिवस वापरलेले आहेत. आणि एवढी सगळी चांगली कपडे ना बाईला कोणाला तरी देताना ना तसं वाईट वाटतं. पण काय करणार, मी अशी फेकून वगैरे देत नाही. ती कोणाला तरी म्हणजे जे गरीब असतात किंवा कामवाले असतात किंवा आमच्या इथे कचरा गोळा करायला वगैरे काही जण येतात, तर त्यांच्या मुलांना ना मी हे पाठवून देत असते. डोनेट केलेले केव्हाही चांगले. आणि फायनली सगळं काही आवरून झालं कपाट. फक्त वरची ही जी बाजू आहे ना तिथे मी रेनकोट आणि छत्र्या वगैरे ठेवलेल्या आहेत, कारण आता ते लागणार आहे. तर म्हटलं की चला, बघू शकता बाकी सगळं छान असं आवरून झालेलं आहे. आणि ना आता किती जागा झाली बघा. म्हणजे नेहमी आपलं असं होतं ना की आपण जेव्हा म्हणजे असं कोंबून ठेवतो आणि आपण साफ जेव्हा करतो त्यावेळेला ना 2-3 कप्पे तर आरामात रिकामे होतात. तर खालचे हे जे 2 कप्पे तुम्हाला दिसत आहेत ना ते बघा नव्याने रिकामे झालेले आहे. आणि आता त्याच्यामध्ये मी तिचे बुक्स वगैरे
ठेवलेली आहे. तर त्याच्यामुळे ना वेळच्या वेळेला आपली जी कपाट आहेत ती उरकणं, जुने शॉर्ट झालेले कपडे हे देऊन टाकणं, ही जी ॲक्टिव्हिटी आहे ना ही सतत करायला पाहिजे. तेव्हाच कुठे आपले जी कपाटं आहेत ना ती व्यवस्थित दिसतील. काय घेतो, काय घेतो? पट्टा नको, तुटल ताईचा पट्टा बाबा, एकच आहे. तुला कधी जायचं स्कूलला? ते तुझं आहे का? नाही, ते ताईचं आहे ना. तर बघितलं ना तुम्ही, अगस्त्य नाही तेव्हा एवढे दोघं जण भांडत असतात ना, पण सानवी शाळेतून आली ना की खूप छान असे खेळतात. दोघांचं बहीण भावांचं प्रेम इतकं उतू जातं. म्हणजे कधी कधी भांडणं, कधी कधी त्यांचं बहीण भावांचं प्रेम, या सगळ्या गोष्टी आहेत ना रोज मला बघायला मिळतात. तर असो बघा, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की अगस्त्याचं जे शाळा आहे, आपण नवीन शाळेमध्ये आता त्याला घातलेलं आहे. तर तिथले जे काही ड्रेस आहेत तर ते आणण्यासाठी ना माझी बऱ्याच वेळेला धावपळ झाली. आणि ह्या वेळेला मी सानवीच्या पप्पांना घेऊन गेले होते, कारण मध्ये त्याला बसून नेणं एवढ्या लांब थोडंसं कधी कधी पॉसिबल होत नाही मला एकटीला. तर त्याच्यामुळे त्यांच्यासोबत घेऊन गेले होते मी. तर येताना ना मस्तपैकी इस्कॉनला भेट दिली. चला आपल्याला आरती भेटणार आहे, चला पटकन. बसा नाही तर इथं बसा. तर हे जे मंदिर आहे ना पुण्यामध्ये कॅम्प भागामध्ये येतं. खूप मोठं मंदिर आहे. तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल ना तर नक्की ह्या मंदिराला भेट द्या. इतकं प्रसन्न वाटतं. आणि इथला जो प्रसाद आहे ना तो खरंच एकदा तुम्ही खाऊन बघा. इस्कॉनच्या ना प्रत्येक एरियामध्ये एक तरी मंदिर असतंच. आणि तिथला जो प्रसाद आहे ना हा सुद्धा खूप युनिक असतो बरं का. तर इथलं तर आहे ना खिचडी वगैरे खूप छान असते. तर तुम्ही जर कॅम्प भागात आलात तर तुम्ही नक्की तिथे भेट द्या. मंदिर तर सुंदर आहेच, पण आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे. आणि तिथे ना अशा छोट्या छोट्या कृष्णाच्या ज्या रासलीला झालेल्या आहेत किंवा त्याच्या जीवनातले जे प्रसंग झालेले आहेत ना ते सुद्धा छान असे चित्राच्या रूपात दाखवलेले आहेत. तर असो बघा, अगस्तीस आता सगळी स्कूलची तयारी वगैरे झालेली आहे आणि आता त्याची शाळा सुद्धा चालू झालेली आहे. आता मध्ये ना व्हिडिओमध्ये गॅप पडलेला आहे. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तेच आहे की मला ना त्याला सोडवायला जायला लागत आहे एवढं लांब बघा. आणि मी त्याला गाडीवर घेऊन जात आहे आणि तिथे मला तासभर म्हणजे त्याची शाळा सुटेपर्यंत मी ना थांबतीये. तर त्याच्यामुळे बघा सकाळी मी 5 वाजता उठून दोन्ही मुलांचे डबे बनवते, नाश्ता बनवते आमच्या सगळ्यांचा, दुपारचं जेवण बनवते आणि अगस्त्याच्या आंघोळ वगैरे सगळ्या गोष्टी शाळेच्या सगळ्या उरकून 2 व्हीलरवर त्याला एवढ्या लांब घेऊन जाते. 10 वाजता 11 वाजता त्याची शाळा असते. परत तिथे 1 तास थांबायचं, रिटर्न परत यायचं. येईपर्यंत 1-1.5 वाजतो. त्याच्यानंतर जेवण वगैरे करायची, अगस्त्याला झोपवायचं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये 2-2:30 वाजतात. आणि 2-2:30 वाजले की सानवी यायची वेळ होते. सानवी आल्यानंतर परत तिचं जेवण, तिचा अभ्यास आणि परत संध्याकाळ झाली 5-6 वाजले की पुन्हा एकदा थोडी माझी स्वयंपाकाची तयारी, मध्ये मध्ये तिचा अभ्यास, मध्ये मध्ये अगस्त्याची लुडबुड, त्यांच्या दोघांची भांडणं, हे सगळे सोडवता परत जेवणाचा टाइम होतो. रात्री 9-9:30 होतात जेवायला. आणि जेवण उरकून परत सगळं घरातलं सगळं उरकायला मला 12-12:30 रोजचे होतात. तर तुम्हीच मला सांगा की आता मी माझ्यासाठी आणि आपल्या यूट्यूबसाठी कधी वेळ काढू. तर असा सर्वात मोठा प्रश्न झालेला आहे. तर त्याच्यामुळे थोडासा गॅप व्हिडिओमध्ये आता पडलेला आहे, पण काही हरकत नाही. आता लवकरच अगस्त्याला ना मी कॅब लावून टाकणार आहे. आणि स्कूल व्हॅननी तो एकदा जायला लागला की 2-3 तास मग काही टेन्शन नाहीये. त्या पिरियडमध्ये ना मी सगळी माझी जी काही कामं आहेत ना ती मी
करू शकणार आहे. तर मंदिरातनं जाऊन वगैरे आलो, सगळं अगस्तीचं सामान वगैरे घेऊन आलो आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर फक्त भाजी करायची होती. तर मस्तपैकी तोंडली तर चिरून ठेवली होती, तोंडल्याची भाजी वगैरे केली, जेवण केलं आणि अशा प्रकारे छान असा दिवस गेला. देवदर्शन झालं ना की दिवस खूप छान जातो. तर चला, आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मित्रमैत्रिणींनो. टेक केअर, बाय बाय.